करू 2. मच्छी घेतली. आता मी कांदे टोमॅटो वगैरे घेते. मला जरा भूक वाटत होतं म्हणून मी म्हटलं की नारळाचं पाणी पिते जरा. खूप ऊन होतं म्हणून मी म्हटलं जरा पायावर थंड पाणी घेऊया बाहेरून आल्यावर. खूप थकायला झालं आहे. पहिलं मी ते जे पाणी आणलं ते पिऊन घेते. नारळ पाणी हे बघा, याच्यामध्ये सगळं सामान घेऊन आले. मिरची, नारळाचं पाणी पिऊन घेते आधी. खूप थकवा आल्यासारखं झालं आहे मला. कशी एनर्जी येईल जेवण बनवायला गॉड नोज. परत मला थोडं लो वाटायला लागलं. जरा आराम करते थोडं. इथं मी टोमॅटो भाजून घेतला. हा कांदा आहे भाजून घेतला आहे. कढईमध्ये आता हे तेल टाकते मी. हा मसाला दळला होता. कांदा, टोमॅटो, खोबरं परतून घेऊया आपण त्याला तेलामध्ये चांगलं. सुक्कं खोबरं टाकलं मी, ओलं खोबरं मला लक्षातच नाही आलं. आता याच्यामध्ये मी मच्छी सोडून घेते पाणी वगैरे टाकून. दहा मिनटं 15 मिनटं हे झाकण ठेवून उकळी येऊ द्या त्याला चांगली. इकडे मी भाकरी बनवून घेतली आहे. घाम निघाला माझा एवढं बनवता बनवता 2 वाजता. चक्कर पण वाटते. तिथे माझी भाकरी कालवण रेडी आहे. आता एका ताटामध्ये घेणार मी आणि खाणार. कसं वाटतं मला नक्की सांगा. इथे कांदा कापून घेतला आहे. बांगड्याचं कालवण आणि बाजरीची भाकरी यम्मी. खायला तर मला चांगलंच लागलं. एकदम टेस्टी लागला. मला वाटलं नव्हतं की चांगला बनेल. मला असं वाटलं काय माहिती कसं बनतं, पण टेस्टी बनलं. कमेंट करून मला नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला बघून जेवण. चमचमीत वाटलं का? अंगात ताकद नाही आहे माझ्या बोलायची. सॉरी, मला माफ करा. हे बघा सगळं ताट स्वच्छ. ह्याच्यावरून हे बघा तुम्ही ते जेवण बनवलं आणि घरात बघा पसारा केवढा पडला आहे. जेवण तर खाल्लं पोट भरून चांगलं. आता किचनचा राडा बघा माझा. हे बघा बाई येईल तसं, पण तरी पण 8 जेवण करून झालं आहे. अंगामध्ये ताकद पण नाही आहे बोलायची. खूप थकली आहे. खूप थकल्यासारखं वाटतं आहे कारण की आजारी होती मी. आय थिंक 1 हफ्ता 10 दिवस खूप आजारी होती. आणि आज कशी तरी घराच्या बाहेर निघाली. कॉन्फिडन्स पण नव्हता घराच्या बाहेर जायला, तरी पण मी गेली. मच्छी विकत घेतली, घरी आली, जेवण बनवलं, तुम्ही बघितलंच.
आणि जेवण वगैरे केलं, पण अंगामध्ये तशी काही एनर्जी नाही. आणि खरंच व्हिडिओमध्ये कदाचित माझा आवाज पण कमी येईल, पण अंगातून म्हणजे जेवली आता पोट भरून तरी आवाज निघत नाही आहे. एवढं असं वीकनेस आणि खूप असं म्हणजे वीक लो वाटतं आहे. काय माहिती काय झालं होतं, अचानक थंडी, रोज एक 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 काही ना काहीतरी होत होतं. एक दिवस ताप, दुसऱ्या दिवशी थंडी, दुसऱ्या दिवशी जुलाब, नंतर उलटी, नंतर इचिंग, काय माहिती काय खाज उठली होती कशाला, हातावर, अंगापायाला, काय माहिती. तसं रोज 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 एक 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 कधी वॉमिटिंग, म्हटलं काय माहिती आता काय होतं आहे. असंच होतं मला माहिती, म्हणून मी याच्यासाठी जॉब पण करू शकत नाही कुठे, कारण की असं कुठे कामाला लागल्यावर अचानक आपल्याला एवढ्या सुट्ट्या कोण देणार. एक हफ्ता तुम्हाला काय झालं तर कॉर्पोरेटमध्ये एवढ्या सुट्ट्या तुम्हाला कोण देईल. तर असंच काढले कसे तरी दिवस आजारपणाचे. आणि आज खूप मला मन करत होतं की काहीतरी असं तिखट बनवून खावं आणि नॉनव्हेज असं काहीतरी खावं. आज ट्यूजडेला नव्हती खाणार, पण देवाला मी सॉरी बोलली, जाऊ दे नेक्स्ट ट्यूजडेला व्रत ठेवेन. ह्या ट्यूजडेला मला खरंच अक्षरशः चवच नव्हती तोंडाला. म्हटलं की मला लहानपणी जेव्हा मला टायफॉईड झाला होता, माझ्या तोंडाची चव एकदम जेव्हा गेली होती, तेव्हा मला आठवतं मी बांगडा आणि भाकरी खायचं सांगितलं होतं माझ्या मम्मीला, की मला बांगडा आणि भाकरी खायचं आहे. ते मला खायचं मन झालं होतं. आपल्याला असं आजारी असल्यावर काय पण खावंसं वाटतं ना, तसं. तर आज खूप एवढ्या वर्षातून तेव्हा तर किती लहान होती मी, आता एवढ्या वर्षातून जेव्हा आजारपण म्हणजे ह्या वेळेस असं म्हणजे जेव्हा परत असं काय खावंसं असं वाटलं, तर असं वाटलं की बांगडा आणि भाकरी खायचं मला. तर तेव्हा तर आईने बनवून दिली होती. आता तर आपल्याला स्वतःलाच बनवून खावं लागतं, कोण आपल्याला बनवून थोडी द्यायला येणार आहे ते. तर आम्ही आजारी होती तेव्हा माझ्या बहिणीने माझ्यासाठी जेवण बनवून आणलं. तिने काळजी घेतली, तिने मला दवाखान्यात पण घेऊन गेली आणि मम्मी पण आली होती. जास्त पण माझी बहीणच आली होती, मम्मी तर नव्हती आली जास्त. मग आता मी जेवण बनवलं, मी म्हटलं तिला पण बोलली मी ये जेवायला, तर बघूया ती आली तर ठीक आहे. आणि तिचा आता अमायराचा बड्डे पण येतो आहे ना, तर तिच्या बड्डेपर्यंत देव करून मी चांगली होऊ. आणि ठीक आहे, चाललं आहे आता. मन करत होतं माझं खायचं, तर थोडं कष्ट घेतले आणि बनवलं आणि चांगलं झालं जेवण, मला आवडलं माझ्या हातचं. मग असं वाटत होतं काय माहिती कसं बनतं आहे, का बनल्यावर मला चक्कर बिक्कर येईल का, मी खायच्या तरी लायकीची राहते की नाही असं मला वाटत होतं. पण ठीक आहे, खाल्लं वगैरे सगळं. तर जेवण बनवलं होतं, तुम्ही नक्की सांगा मला कसं वाटलं, कसं बनवलं, कसं वाटलं तुम्हाला बघून. आणि आवडलं असेल तर नक्कीच सांगा, कमेंट करा. ठीक आहे, लवकर लवकर माझे 5000 सबस्क्रायबर पूर्ण करा. खूप काय बोलतात, खूप लांबचा प्रवास आहे, खूप लांब आहे प्रवास. आणि हळूहळू असं म्हणजे ठीक आहे, माझी पण चुकी आहे त्यात की मी ब्लॉग टाकत नाही आहे रोजच्या रोज. पण रोजच्या रोज टाकण्यापेक्षा ते एकदम असं मोनोटोनस होऊन जाते की रोज रोज काय तेच उठा तेच टाका. ते म्हणून कधी कधी टाकलं तर असं ठीक आहे फॉर अ चेंज. रोज रोज मला स्वतःलाच माझी लाईफ बघायला बोर जाईल फोनवर. म्हणून असं कधी कधी टाकेल व्लॉग, ठीक आहे, 2 दिवसातून 3 दिवसातून असं ठीक आहे. रोज रोज मला कोणाचं पण घ्या लाईफ, बोरिंग वाटते रोज 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 बघायला. काय बघायचं आहे रोज, एवढं काय आपल्याला लाईफमध्ये रोज हॅपनिंग होत राहतं जे आपण रोज ब्लॉग टाकायला पाहिजे. तेच लाईफ जगतो आहे आपण, ती तशीच नॉर्मल लाईफ आहे. हां हे झालं आज आणि हे बोललं ते बोललं, काय करायचे एवढे अपडेट का द्यायचे आहेत कोणाला आपल्या पर्सनल लाईफबद्दल, बरोबर आहे ना. म्हणून 2-3 दिवसातून व्लॉग टाकला, असं काही नवीन वेगळं असेल. जसं आता मी आजारी होती, खूप भरपूर आजारी होती, मला अक्षरशः बेडमधून मला उठायला पण होत नव्हतं 10 दिवस. खूप हालत खराब होती. तुम्हाला आत्ता पण माझ्या चेहऱ्याकडे बघून कळत असेल की मला किती वीकनेस आला आहे ते. मग जरा मी म्हटलं की चला आज मी जरा थोडं नॉनव्हेज बनवते, जेवण वगैरे बनवते खूप दिवसातून. तर मी म्हटलं की चल, माझा नव्हता व्लॉग करायची अजिबात, शरीरात ताकद नव्हती, पण तरी म्हटलं की ठीक आहे चल थोडी मेहनत घेऊन आपण करूया, आपल्या व्ह्युअर्सला पण काहीतरी दाखवूया आपण, है ना, की आपल्या लाईफमध्ये काय चाललं आहे काय नाही. तर बस मग ठीक आहे, भेटूया लवकरच मग दुसऱ्या ब्लॉगमध्ये. ओके, तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, बघा.
आणि चांगले कमेंट करा. आणि लोकांना काय काय जे लोक आहेत ते मेंटल त्रास देतात दुसऱ्यांना, प्लीज नका देऊ त्यांना मेंटल. कारण की तुम्हाला नाही माहिती कोणाच्या लाईफमध्ये काय चाललं आहे. आणि तुमची कमेंट किंवा तुमची फालतू असं कोणाच्या पण लाईफमध्ये काय माहिती काय रिझन बनू शकतं त्याच्या टेन्शनचं, स्ट्रेसचं. म्हणून प्लीज कोणाला टॉर्चर नका करू, इरिटेट नका करू. तुम्हाला व्हिडिओ बघायचे तर व्हिडिओ बघा, तुम्हाला नसेल आवडत नका बघू, ओके. पण कोणाला मेंटली टॉर्चर नका करू इथे सोशल मीडियावर. तर बस एवढंच सांगणं आहे. आणि व्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.